नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी, के.व्ही. रोहमारे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाअंतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। इयत्ता 12वी विषय मराठी मधील भाग क्रमांक 4 उपयोजित मराठी यातील पुढचा घटक म्हणजेच घटक क्रमांक 2 आज आपण अभ्यासणार आहोत। घटक क्रमांक 2 आहे माहितीपत्रक। तर माहितीपत्रकाविषयी सविस्तर या ठिकाणी आपण माहिती जाणून घेऊ। तर बघा, माहितीपत्रक प्रास्ताविक। आजच्या स्पर्धेच्या युगात जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिक चौकस आणि चिकित्सक झाले आहेत। कोणताही व्यवहार करताना आता लोकांना संबंधित व्यवहाराबद्दलची सखोल माहिती हवी असते। बारीक सारीक तपशील हवा असतो। हा तपशील घरबसल्या लिखित स्वरूपात मिळाला तर लोकांना ते हवेच असते। लोकांची ही मानसिकता आता व्यावसायिकांनी, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी तसेच उत्पादक आणि विक्रेत्यांनी ओळखली आहे। या मानसिकतेचे समाधान करण्यासाठी जे काही निरनिराळे मार्ग उत्पादक व्यावसायिक हाताळतात त्यातलाच एक प्रभावी मार्ग आहे माहितीपत्रक। तर माहितीपत्रकाचे स्वरूप बघा कसं आहे। माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्र होय। माहितीपत्रक हे एक प्रकारे उत्पादने, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे। जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाची जाहीर आव्हान असते। माहितीपत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते। नवीन ग्राहक मिळवण्याची, नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ती पहिली पायरी आहे। माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते। माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घरबसल्या पोहोचवता येते। माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचे कार्य करते। माहितीपत्रक वाचताक्षणीच लोकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे झाले की समजावे माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला आहे। तर माहितीपत्रकाची गरज काय आहे? माहितीपत्रकाची गरज सर्वत्र असते। अगदी फळाफळावळ आणि भाजीपाला विक्रेत्यापासून ते थेट लक्षावधी रुपयांच्या आलिशान कार विक्रेत्यांपर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासतेच। दिवाळी फराळ, रेडीमेड कपडे, साड्या, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालये, फर्निचर, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री, घरगुती वापराची उपकरणे, वाहने, कारखाने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औषधे, दूध, दुभते, खाद्यपदार्थ इत्यादींची माहिती पत्रके पाहावयास मिळतात। नाट्यगृहे, सिनेमागृहे, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था, कंपन्या, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, LIC, पोस्ट, बँका, पतपेढ्या, बचत गट इत्यादी ठिकाणी माहितीपत्रकाची गरज असते। कला, संगीत, छोटे मोठे अभ्यासक्रम, शेती अवजारे, बांधकाम साहित्य, प्रवासी कंपन्या, रोपवाटिका यासारखीच इतरही अनेकानेक क्षेत्र आहेत जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथे तिथे माहितीपत्रक आवश्यक ठरते। आपले वेगळेपण, आपले वैशिष्ट्य, आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील तिथे माहितीपत्रकाची गरज
हमखास असते. तर आता आपण बघितलं माहितीपत्रकाची प्रस्तावना, माहितीपत्रकाचे स्वरूप आणि माहितीपत्रकाची गरज आणि माहितीपत्रकाचं वैशिष्ट्य काय आहे किंवा माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्य आता आपण बघणार आहोत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे माहितीला प्राधान्य. नावच माहितीपत्रक असल्याने माहितीपत्रकात माहितीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते. ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केले जाते त्या हेतूशी सुसंगत अचूक माहिती दिली गेली पाहिजे. माहिती आटोपशीर संक्षिप्त असावी. संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती, उदाहरणार्थ संस्था नोंदणी क्रमांक, संस्था नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, वेबसाईट, संस्थेचे बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावे, कामकाजाची वेळ इत्यादी माहितीपत्रकात दिली गेलीच पाहिजे. मुख्य म्हणजे माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य, वास्तवच असली पाहिजे. तिच्यात अतिशयोक्त चुकीची माहिती असता कामा नये. माहितीपत्रकातील माहिती वाचनीयही असली पाहिजे, तथापि त्यात माहितीचा अतिरेक नसावा. दुसरं माहितीपत्रकाच्या रचनेचं वैशिष्ट्य उपयुक्तता. आपले माहितीपत्रक उपयुक्त, परिणामकारक कसे होईल याचीही दक्षता घेतली पाहिजे. वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे. असे उपयोगमूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकाच्या म्हणजेच ग्राहकाच्या जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा. माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल असे ग्राहकाला वाटायला लावणारे माहितीपत्रक उपयुक्तच असते. माहितीपत्रकातील तुमच्या पालेभाज्यांवर अतिरिक्त कीटकनाशके मारली आहेत का? दुधातली भेसळ ही अशी ओळखा. अशा वाक्यांकडे वाचकाचे लक्ष गेले की शहरी व्यक्तींनाही कृषी प्रदर्शनाविषयीचे माहितीपत्रक उपयोगी वाटू लागते. तर तिसरं माहितीपत्रकाच्या रचनेचं वैशिष्ट्य आहे वेगळेपण. इतरांच्या माहितीपत्रकांपेक्षा आपले माहितीपत्रक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण कसे असेल याचीही काळजी घेतली पाहिजे. हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आणले पाहिजे. इतरांपेक्षा वेगळी, नवी, रोचक माहिती, उपयोगी माहिती देणे आणि वेगळा लेआउट, वेगळा आकार, वेगळी रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणे याद्वारे माहितीपत्रकात वेगळेपण आणता येते. अशा प्रकारे माहितीपत्रकातील वेगळेपण हा तिसरं वैशिष्ट्य आपण बघितलं. आता पुढचं चौथं वैशिष्ट्य आकर्षक मांडणी, त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात लेआउट. माहितीपत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. मांडणी सरधोपट असू नये. माहितीपत्रक दिसताक्षणी ते वाचावेच असे वाटले पाहिजे. त्याचा कागद दर्जेदार असावा. छपाई रंगीत असावी. पहिले पृष्ठ तर खूपच चित्ताकर्षक असावे. त्याचा आकार योग्य असावा. त्याचे शीर्षक, बोधवाक्य ठसठशीतपणे दिसणारे असावे. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातले कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञ माहितीला घ्यावेत. तर अशा प्रकारे हा चौथं रचनेचं वैशिष्ट्य होतं माहितीपत्रकाच्या. आणि आता 5वं रचनेचं वैशिष्ट्य आणि शेवटचं भाषाशैली. भाषाशैलीविषयी रचनेचं वैशिष्ट्य कशा स्वरूपाचं माहितीपत्रकामध्ये असायला पाहिजे तर बघा.
माहितीपत्रक केवळ पाहिले जात नाही, तर ते वाचलेही जाते. म्हणूनच ते वाचावेसे वाटावे यासाठी त्याची भाषा आकर्षक आणि वेधक असली पाहिजे. उदाहरणार्थ, आमच्या कृषी पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल. इथे तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही. एवढी सगळी माहिती आता तणावाला वेळ नाही. एवढ्या 4च शब्दात सांगणे म्हणजेच मनाला भिडणारी शब्दयोजना करणे होय. थोडक्यात भाषाशैली पाल्लाळी नको, तर मनाची पकड घेणारी हवी. तर पुढचा मुद्दा आहे माहिती पत्रकासाठी आवश्यक मुद्द्यांचा नमुना. मग माहितीपत्रक तयार करत असताना किंवा माहितीपत्रक लिहित असताना आवश्यक मुद्दे त्यामध्ये येणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये आवश्यक मुद्दे कोणकोणती यायला पाहिजे ती नमुन्या स्वरूपात आता आपण बघणार आहोत. तर बघा, समजा एका कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखा नव्याने सुरू करायची आहे. ही बाब जास्तीत जास्त प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायची आहे. कारण तसे झाले तरच विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी त्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधतील. तर मग कशी पोहोचवता येईल ही बाब त्यांच्यापर्यंत? बघा, अर्थातच माहितीपत्रकाच्या माध्यमातून. मग कोणकोणते मुद्दे येतील त्यामध्ये? तर बघा, कोणकोणते मुद्दे असले पाहिजे या माहितीपत्रकामध्ये. पहिला आकडा, ते एक कनिष्ठ महाविद्यालय ज्या शैक्षणिक संस्थेमार्फत चालवले जाते त्या संस्थेचे बोधचिन्ह, बोधवाक्य, संस्थेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नावे. दुसरा आकडा, दुसरा मुद्दा, त्या संस्थेचे नाव, पत्ता, स्थापना वर्ष, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल, वेबसाईट. तिसरा मुद्दा, त्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव, पत्ता, स्थापना वर्ष, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल, वेबसाईट. चौथा मुद्दा, संस्था व कनिष्ठ महाविद्यालयास असलेली शासकीय मान्यता, मंजुरीविषयक संक्षिप्त माहिती. पाचवा मुद्दा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित प्राथमिक माहिती, उदाहरणार्थ शासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित इत्यादी. सहावा आकडा, कनिष्ठ महाविद्यालयाची थोडक्यात पार्श्वभूमी. सातवा मुद्दा, आवश्यक ती सांख्यिकीय माहिती. आठवा आकडा, कनिष्ठ महाविद्यालयातील सुविधा, उदाहरणार्थ स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, क्रीडांगण, सभागृह, ग्रंथालय, अभ्यासिका, वसतिगृह, वाहनतळ, उपाहारगृह इत्यादी. नववा आकडा, कनिष्ठ महाविद्यालयाची इतर वैशिष्ट्ये. दहावा आकडा, कनिष्ठ महाविद्यालयात होणारे उपक्रम, उदाहरणार्थ कमवा व शिकवा, NSS, सहली इत्यादी. 11वा, पूरक फोटो. 12वा, संस्थेच्या इतर शाखांमधील परीक्षांचे निकाल. 13वा मुद्दा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या भविष्यकालीन योजना. 14वा मुद्दा, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती इत्यादी. 15वा मुद्दा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची माहिती, नकाशा. आणि शेवटचा 16वा मुद्दा, प्रवेश प्रक्रियेबद्दलची माहिती, प्रवेश क्षमता, प्रवेशाच्या अटी, आवश्यक ती कागदपत्रे, प्रवेशाबाबतची पात्रता, प्रवेशाची अंतिम तारीख, प्रवेश अर्जाचा नमुना, फी, सुरुवातीला भरावयाची रक्कम, संबंधित कोर्सचा कालावधी, प्रवेशाच्या कामकाजाची वेळ, सुट्या केव्हा असतील, संबंधित अधिकाऱ्याचे नाव, त्यांचा फोन क्रमांक,
प्रवेश निश्चित केव्हा होणार त्याची तारीख, यादी जाहीर करणे, कनिष्ठ महाविद्यालय सुरू होण्याची तारीख याबद्दलची माहिती. तर अशा प्रकारे या ठिकाणी एकूण 15 माहितीपत्रकामध्ये आवश्यक मुद्दे येणं गरजेचे आहे. आणि आता माहितीपत्रकाचा शेवटचा भाग म्हणजे समारोप. आजच्या काळात आकर्षक आणि नेमकी माहिती पुरवणे, माहितीपत्रक तयार करणे ही व्यावसायिकांची गरज आहे आणि ते वेळेवर उपलब्ध होणे ही ग्राहकांची गरज आहे. त्यामुळे माहितीपत्रक तयार करणे या गोष्टीला व्यावसायिक मूल्य प्राप्त होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे माहितीपत्रकाची जे काही स्वरूप आहे, माहितीपत्रकाची गरज काय आहे, माहितीपत्रकामध्ये कोणकोणत्या मुद्दे किंवा रचना वैशिष्ट्य, त्याचबरोबर एक नमुना माहितीपत्रकामध्ये माहितीपत्रक कशा स्वरूपाचं असावं हे आपण आज अभ्यासलं. तर आज या ठिकाणी थांबू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.